तर आज होतं माझं एक शूट आणि त्यासाठीच मी इथे निघाली होती. माझ्यासोबत ताई सुद्धा होती. एक्झॅक्टली कोणतं शूट होतं हे तुम्हाला पुढे समजेलच. आमचं शूट लोकेशन होतं ठाणे आणि त्यासाठी आम्ही ऑटो बुक केली होती आणि सकाळी नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मला कॉफी प्यायला टाइमच नाही मिळाला, म्हणून मी कॉफी बनवूनच घेतली होती आणि ऑटोमध्ये जाताना पिऊन घेतली. आज आम्हाला जास्त ट्रॅफिक पण मिळालं नव्हतं, म्हणून आम्ही 1 तासातच पोहोचलो. फायनली सेटवरती पोहोचल्यानंतर मी लगेचच तयारीला सुरुवात केली. इथे हेअर स्टायलिस्ट माझ्या केसांना स्ट्रेटनिंग करत होते आणि आजची माझी हेअरस्टाईल एकदम सिंपलच होती. आणि त्यानंतर मी ड्रेस चेंज करून घेतला आणि मग मेकअपला सुरुवात केली. असं कोणतं शूट असलं ना की मला जास्त मजा ही येते की आपलं चेअरवरती मस्त बसून राहायचं आणि हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आपल्याला तयार करणार, किती मस्त वाटतं. त्यानंतर माझे जे डायलॉग होते त्यासाठी मला स्क्रिप्ट दिली होती. स्क्रिप्टमध्ये डायलॉग तर एकदम सिंपल आणि छोटे होते. ते पटकन मी रिवाइज करून घेतले आणि प्रॅक्टिस करून झाल्यानंतर सीन लागला होता, सो मी तिथे गेली. आता हे लोकेशन बघून तुम्हाला थोडा तरी अंदाज आला असेल की मी नक्की कुठे आली होती. तर येस, मी आली होती लक्ष्मी निवासच्या सेटवरती. ताईसोबत शूट करायचं म्हणजे मला खूप मजा येते आणि त्यांचा नेचर पण खूप चांगला आहे. आमचा एक सीन शूट करून झाल्यानंतर आम्हाला लंच ब्रेक दिला होता. जेवणासाठी तर खूप काय काय होतं, पण आम्ही दोघींनी फक्त डाळ भात घेतला होता आणि ते पण थोडंच घेतलं होतं. पण हा डाळ भातची टेस्ट ना खूप छान होती. तुला असं नाही वाटत का इथे मी झोपायला पाहिजे, मी आराम करायला पाहिजे? नाही, अजिबात नाही. हे जो शूट करायला आलाय ना त्याच्या बरोबर जो असतो त्याच्यासाठी आराम आलाय. आणि मला तुला काय नाही, तू बसते, तुला खुर्च्या दिल्या. हे ऍक्च्युली हा रूम पूर्ण दिलाय ना, तो माझ्यासाठी दिलाय. म्हणजे हा बेड पण माझ्यासाठी आणि मलाच आराम करायला पाहिजे. आणि ही मुलगी इथे आराम करायला आली, मला खुर्चीवर बसायला सांगते आणि स्वतः आरामात बसून झोपली. लंच ब्रेक करून झाल्यानंतर मी थोडं टचअप करून घेतला आणि त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट सीन लागला. नेक्स्ट सीन मध्ये ताई आणि सर सुद्धा होते माझ्यासोबत आणि तो सीन आम्ही पटकन उरकून घेतला. लक्ष्मी निवासच्या रिसेंटच्या एपिसोडमध्ये तुम्हाला माझी एंट्री बघायला मिळेल, जी फक्त थोड्या वेळासाठीच होती. शूट करून झाल्यानंतर आम्ही उसाचा ज्यूस पियाला गेलो, कारण खूप जास्त गरमी होती. आणि ते झाल्यानंतर आम्ही पटकन ऑटो बुक केले आणि घरी निघालो. आजचा पूर्ण माझा दिवस शूट मध्येच गेला होता आणि सगळे आज बिझी होते आणि आज नेमका अनिकेतचा बर्थडे पण होता, पण आम्ही कोणच अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला डे आउट पण प्लॅन करता आला नाही, म्हणून आम्ही ठरवलं की घरीच एक छोटं सेलिब्रेशन करू. मम्मीने अनिकेतचं औक्षण वगैरे केलं, त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग करून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप छान स्पेंड झाला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.